चैत्र पौर्णिमेला पाली भाषेमध्ये चित्त मासो वैसाखो असे म्हणतात. चैत्र पौर्णिमेला कोणती घटना घडली ते आपण पाहूया. सिद्धार्थाने गृहत्याग केल्यावर कपिल वस्तू नगरी सोडल्यानंतर राजगृहामध्ये आला. प्रथम तो साकी नावाच्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला. त्यानंतर तो दुसऱ्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला. नंतर तो रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात थांबला. सर्वांनी त्याची आदर सत्कार केला. त्यानंतर त्याने राजगृहातील पांडव टेकडीवर एक पर्णकुटी बांधली व तिथे राहू लागला. त्यानंतर तिथे 5 परिवारजक सुद्धा आले व ते सुद्धा सिद्धार्थाच्या बाजूलाच राहू लागले. काही दिवस राहिल्यानंतर त्याला आणखी इतर मार्गाचे शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्याने राजगृह सोडले व आलार कलाम यांची भेट घेण्याची ठरविली. आलार कलाम यांच्याकडे जाण्यासाठी निघाला तेव्हा रस्त्यामध्ये भृग ऋषीचा आश्रम पाहिला व तिथे तो थांबला. भृग ऋषीने तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार सांगितले व ते गौतमाने पाहिले, पण त्यांचा तो तपश्चर्येचा नियम गौतमाला समजला नाही. त्यानंतर तो आलार कलाम यांच्याकडे आला. तिथे तो सांख्य तत्वज्ञान व ध्यान मार्गाचे शिक्षण देते. गौतम त्या तंत्रांचा दररोज अभ्यास करू लागला व लवकरच तो सर्व विद्या शिकला. नंतर तो उदक रामपुत्र यांच्याकडे गेला. समाधीची सर्वोच्च पायरी शिकला. सिद्धार्थ गौतमाने सांख्य तत्वज्ञान व समाधी मार्ग याची कसोटी घेतली. त्यानंतर त्याने वैराग्याची कसोटी घेण्याची ठरविली. निरंजना नदीच्या काठी उरुवेला येथे स्थान निश्चित केले. तिथेच त्याला 5 जुने सोबते सुद्धा भेटले. ते सुद्धा वैराग्याचा अभ्यास करीत होते. सिद्धार्थाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश अत्यंत खडतर होते. त्याचे स्वरूप एकदम उग्र होते. त्याने अन्नत्याग केला होता. एखादे फळ किंवा एखाद्या डाळीचा दाना, तिळाचा दाना किंवा तांदळाचा दाण्यावर तो राहू लागला. त्यामुळे त्याचे शरीर फार क्षीण झाले होते. पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत असे व पाठीला हात लावला तर पोट लागत असे. हे सर्व तो कमी खात असल्यामुळे झाले होते. अशा प्रकारची खडतर तपश्चर्या 6 वर्षे चालली. 6 वर्षानंतर त्याचे शरीर फार क्षीण झाले होते. नुसता हाडांचा सापळा राहिला होता. संपूर्ण शक्ती कमी झाली होती. त्याला हालचाल सुद्धा करता येत नव्हती. एवढी खडतर तपश्चर्या करून सुद्धा त्याला नवीन प्रकाश दिसला नाही. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग पूर्ण ज्ञानाचा किंवा मुक्तीचा मार्ग नाही. खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते असे त्याला दिसून आले. त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला सुजाता नावाची मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता की तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. योगायोगाने तिची इच्छा पूर्ण झाली व तिला मुलगा झाला व मुलगा झाल्यानंतर तिने तो नवस फेडण्याचा ठरविला. सुजाताला मुलगा झाला होता त्यामुळे ती फार आनंदी होती. तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे नवस फेडण्यासाठी वटवृक्षाच्या भोवतालची जागेची साफसफाई करण्यासाठी तिने आपल्या पन्ना नावाच्या दासीला पाठवले होते. ती तिथे पोहोचल्यावर त्या वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बसले होते. त्यांना पाहून तिला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे. तसेच ती धावत धावत येऊन सुजाताला सांगू लागली की वटवृक्षाखाली वृक्षदेव अवतरला आहे. तेव्हा सुजाता आली व सुजाताने स्वतःच्या हाताने शिजवलेले अन्न, सुजाताने ती खीर 1000 गायीच्या दुधापासून बनवली होती व खूप स्वादिष्ट अशी खीर बनवली होती. ती खीर तिने सोन्याच्या पात्रातून सिद्धार्थ गौतमाला वाढली व ती खीर गौतमाने स्वीकारली. ते पात्र घेऊन तो सुपट्टिथ नावाच्या घाटावर गेला. तिथे आंघोळ केली व नंतर ती खीर सिद्धार्थाने खाल्ली व ती खीर खाल्ल्यामुळे त्याला ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली, ताजेतवाने वाटले. त्यानंतर त्यांची वैराग्याची कसोटी संपली. ही घटना चैत्र पौर्णिमेला घडली. सुजाता ही आजही खीरदान केल्यामुळे प्रसिद्ध आहे. म्हणून चैत्र पौर्णिमा ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे. प्रत्येक पौर्णिमा ही सण आणि मंगलदिन आहे. प्रत्येकाने ही साजरी करावी.